वर्गात 28 वर्षांची, मुंबईत एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारी साधी मराठी मुलगी. रोज सकाळी ठरलेल्या वेळेला ती घाटकोपरहून अंधेरीला मेट्रोने जाते. त्या दिवशी तिचं मन खूप अशांत होतं. कंपनीतून काढून टाकण्याची भीती होती. घरून सुद्धा सतत लग्नाचं, जबाबदाऱ्यांचं आणि पैशाचं. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती कोणालाही काही न दाखवता मेट्रोतल्या कोपऱ्यात उभी राहिली. तिच्या समोर बसलेल्या एका आजीबाईंनी तिला पाहिलं. त्या काहीच बोलल्या नाही, पण त्यांच्या हातात एक छोटं फोटो होतं स्वामी समर्थांचं. प्राजक्ताकडे पाहून त्यांनी ते फोटो तिला दिलं आणि हळूच म्हणाल्या, "घे ग, ठेव ह्यांच, ते सगळं पाहतील." ती काही न बोलता फोटो घेतलं. डोळे भरून आले. मेट्रो थांबली. ती उतरली. दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये HR ने तिला बोलावलं. तिच्या कामाची प्रशंसा करत एका नवीन टीममध्ये तिला लीड म्हणून बढती दिली. ती थक्क झाली आणि लगेचच हातातला फोटो आठवला. त्या आजींचा चेहरा आणि